आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस सिलेंडर टंचाई असल्याचं भासून कृत्रिम गॅस सिलेंडर टंचाई निर्माण केली जाते। शाहूवाडी तालुक्यातील गॅस एजन्सी मार्फत केला जाणारा सिलेंडर पुरवठा नेहमीप्रमाणे घरपोच झाला पाहिजे अशी मागणी राष्ट्रीय दलित महासंघाने केली आहे। मागणीचे निवेदन शाहूवाडीचे नायब तहसीलदार सीमा सोनवणे यांना देण्यात आले। गॅस सिलेंडर एजन्सी ग्राहकांना नाहक त्रास देत असून वेळेवर गॅस सिलेंडर पुरवठा होत नसल्यानं गृहिणींना मनस्ताप भोगावा लागतोय। कृत्रिम गॅस टंचाई भासून तासनतास रांगेत उभं राहून गॅस घेण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे। 2,500 रुपयांना काळ्या बाजारानं सिलेंडर मिळतो। काळा बाजार करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय दलित महासंघानं निवेदनाद्वारे केली आहे। मागणीचं निवेदन नायब तहसीलदार सीमा सोनवणे यांना देण्यात आलंय। पूर्वीप्रमाणे ग्राहकांना घरपोच सिलेंडर मिळालं नाही तर शाहूवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय दलित महासंघाचे अध्यक्ष रमेश चांदणे यांनी दिलाय। यावेळी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील, शंकर कांबळे, किसन चांदणे, कासम गोलंदाज, मानसिंग अडके, सुनील नाईक, राजेश घोलप, शिवाजी कोळी, प्रवीण कुंभार, यशवंत मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।